श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी वनपरिक्षेत्रात एक अनोखी आणि दुर्मिळ घटना समोर आली आहे. चाचळगाव परिसरातील ऊस शेतीत बिबट्याची 3 नवजात पिल्लं आढळून आली. मात्र त्यातील एका बछड्याचा रंग चक्क पांढरा असल्यानं वन विभाग चक्रावून गेला. शेतमजुरांना ही पिल्लं दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली. वन पथकानं घटनास्थळी धाव घेत तिन्ही बछड्यांना सुरक्षित ताब्यात घेतला. यावेळी एका बछड्याची त्वचा पांढरी असल्याचं स्पष्ट झालं. तसेच शरीरावर हलकी काळी ठिपके दिसून आले. या दुर्मिळ घटनेची गंभीर दखल घेत नाशिक वन विभागाच्या विशेष पथकाला पाचारण करण्यात आलं. पिल्लांना तात्काळ तपासणीसाठी केंद्रात नेण्यात आलं. वैद्यकीय तपासणीत ही पिल्लं अवघ्या 10 दिवसांची असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर वन विभागानं अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने बछड्यांची त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडवून आणण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळच्या सुमारास पथकानं पुन्हा चाचळ गावातील ऊस शेतीत पोहोचत पिल्लांना टोपणीखाली सुरक्षित ठेवलं. परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले होते. रात्रीच्या वेळी बिबट्या मादी त्या ठिकाणी परतल्याने तिनं तिन्ही बछड्यांना आपल्या जबड्यात धरत सुरक्षित अधिवासात हलवला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून वन विभागाच्या या यशस्वी प्रयत्नाचे कौतुक होत आहे. नाशिकमध्ये प्रथमच पांढऱ्या बिबट्याचे बछडे आढळून आल्याने ही घटना विशेष ठरते. निसर्गाचा हा अनोखा चमत्कार सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.